आणि आम्हाला हायवेला गाडी थांबवावी लागली बिकॉज ढम्मू बाबांनी पट्टी केली आहे हो ना आणि रडायला येते मम्मा घेत नाहीये मग. आणि आता मी रेडी होतीये सो मी माझे हेअर स्ट्रेट करून देते आणि तिला आणि मला एंट्री करायची आहे. सो उठेलच आता समर्था सकाळपासून झोपली नव्हती आणि तिला आत्ता नेमकं आमचं काम आहे ना आता बरोबर तिला झोप आली. माझ्या बाळासाठी हा जल्लोष पण आम्हाला माझ्यासाठी ऐकायला आवडेल. आता आज सहसा मेकअप आर्टिस्टचे लेक्चर ऐकून प्लीज कन्फ्युजन मोड मध्ये नका जाऊ. गुड मॉर्निंग. आम्ही आता निघालोय मुंबईसाठी. आमच्यावर ऊन आलंय. येस आज माझं मुंबईला 9वारी महोत्सव आहे आणि फुल डे होता सो मी समर्थाला घेऊन निघाली आहे. सो असं स्टेट येऊन राहा. आम्ही दिवसभर काय काय करतोय मज्जा नक्की पहा. कसं असणार आहे खूप हेक्टिक असणार आहे आजचा दिवस. सो सगळंच तुम्हाला पाहायला भेटेल त्याच्यामध्ये. आता आमच्या समर्था बाबूची आंघोळ झाली आहे. आम्ही सगळं फ्रेश झालोय. एक जेवण झालंय आमचं आणि आम्ही निघालोय. ब्लॉग घ्यायचा राहिला आमचा. घरून ब्रेकफास्ट आणला होता. आप्पे आणले होते. सो आता गाडीमध्ये ब्रेकफास्ट करतोय आणि समर्था माझं बाळ झोपी गेलंय. आणि मच निडेड येवले अमृततुल्यमध्ये आम्ही येवलेचा चहा. हॉलवर जाणार आहे जिकडे आमचा इव्हेंट आहे. एकदम छान असं देवाचं फ्रेश वाटतं एकदम. आणि आता मी रेडी होती आहे मग माझ्या हेअर स्ट्रेट करून देते आणि तिकडे समर्था मस्त आराम करते. पालथं पडून पडून खेळणं चाललंय तिथं. बाबू समर्था मम्मा दिसत नाही तरी हसायचंय. उसको सोना ही नहीं है.
सो आता दुपार झाली आहे आणि मधले शॉट आम्ही काही घेतले नाहीत. कोमल मॅडम जेवायला वाढतायत आणि जेवण आलंय आमचा. फ्राईड राईस पण मागवलाय कोमल मॅमने. येस. आणि समर्था इकडे मॉडेल सोबत खेळतीये. हाय बाबू. हा उठायचंय, नका उठू. न धम्मूदा जेवण करतोय आमच्या. धम्मूदाचं जेवण बनवून झाला आणि आता खातोय. नुसता कॅमेरा कळतो. कॅमेरा आला की कॅमेराकडे बघायचं. सरलाक खातीये समर्था. सो आम्ही रेडी झालोय. आमच्या पैठणीची थीम आहे. मी आणि समर्थाने पैठणी मॅचिंग नाही केलंय पण पैठणी थीम फॉलो केली आणि आम्हाला आता खूप लेट झालाय. सो भेटूयात आता. तिकडे काही शॉर्ट्स भेटले तर आपण तिकडे कसं दिसतो आम्ही कसं झालं इव्हेंट हे नक्की दाखवतो. सो येस वी आर रेडी. आणि मगाशीच म्हटलं होतं वी आर रेडी पण आता निघालोय ऑन लोकेशन. बाबू झोपी गेलाय आणि तिला आणि मला एंट्री करायची. सो उठेलच आता समर्था सकाळपासून झोपली नव्हती आणि तिला आत्ता नेमकं आमचं काम आहे ना आता बरोबर तिला झोप आली आहे. माझा इतका छान झालाय इव्हेंट. आता येईलच ब्लॉगमध्ये. मला माहित नाही यांनी काय कंटेंट घेतलाय काय नाही घेतलाय ते. सो परत एकदा इंट्रोडक्शन. हे आमचे द ग्रेट नवरोबा असेच बॅकबोन आहे मागे. हा माझा भाऊ. कधी कॅमेऱ्यात नसतो पण सगळ्या हालचाली तोच हलवतो. हे माझे भाऊजी आणि ही समर्था. आमचे भाऊजी पहिल्यांदाच आलेत माझ्यासोबत पण मे बी त्यांनी एन्जॉय नक्कीच केला असेल. आणि मी कोमल पाषाणकर सगळ्या गावाला माहिती आहे. ही राधा
ही आज आमची मॉडेल होती मिताली. हिच्यावर मी हा सुंदर असा लुक केलाय. खूप सुंदर दिसत होती ती. त्याच्यानंतर निखिल, ते आमचे या हे 3 वेडे फोटोग्राफर. हा संकेत, हा आदित्य आणि हा निखिल. आणि अक्षय कुठे आणि हा निखिल, सॉरी अक्षय, सॉरी. आणि हे आमचे दादा. कोण राहिला आता? झालं, थँक्यू. आणि आता आम्ही हॉटेलवर पोहोचलोय. आता वरती हॉटेलकडे जाणार आहे. चेंज करायचे. खूप थकलोय. आता चेंज करून बॅक टू पुणे. काय झालं राधा माऊ, दीदी माऊ दमले का? पाय भरून आले, दमले. हे बाळ तर उगच दमलंय, लय दमलंय माझं समर्थ. रडून दमलंय. रडलंय हे बाळ, आज रडलंय थोडस. झोपच नाही झाली. सकाळपासून जागे आहे आम्ही. सकाळपासून झोपलो नाहीये, हो ना बच्चा? ढम्माबाईने परत शी केलीये. ढमू पाहिलाय उघडा मस्त छान कपडे घातली होती ही सकाळपासून. कुठे गेली समर्थाचे कपडे? ही कपड्यांमधून आम्हाला इरिटेशन झालं होतं, म्हणून आम्ही आता छान कपडे घालणार आहे, सॉफ्ट. बच्चा समर्था नाही बघत मम्माकडे. बाबू नाही, तिकडं नाही कोणी आवाज देत. तिकडे देते मम्मा. समर्था म्हणजे मम्माचाच आवाज नाही येते का? तिकडं माऊचा आवाज आला. बाबू समर्था. बापरे, नाहीच बघायचंय तिला. कोण आहे? पिल्लू नाही. अशा प्रकारे समर्थाने माझा इन्सल्ट केलेला आहे. इट्स ओके. सो आता वाजलेत 11 आणि खूप कंटाळलोय सगळेजण. झोपेतून उठून आलोय आणि समर्था पण जागी झालीये, झोपेतून उठलीये. हाय बब्बू. हाय. माऊने कसं पॅक करून टाकले बाबूला. हा, तुला एनर्जी आहे झोपेतून उठून. झोप काढली गाडीत पूर्ण वेळ, मग आली एनर्जी, हो ना? हात कुठे हात बाबू? कोमल मॅमने ऑर्डर केली सिझलिंग ब्राउनी. नाही झालं, थांब जरा. अरे फेल निघालंय वाटतं. हे नाही झाला नाही काय? वर बघ ना. आणि फायनली खूप हेक्टिक दिवस आणि जवळपास 1 वाजलाय आणि आम्ही घरी पोचलोय. समर्थ झोपी गेली आहे. हॉटेलमधून तसंच आलो, ती झोपी गेलेली होती आणि झोपवलंय. दादा आलाय भेटायला. दादा दिवसभर आईकडे होता. एवढा दिवस हेक्टिक गेला पण खूप सॅटिस्फॅक्शन आहे. एवढे छान मी स्टुडंट्स कमवलेत. स्टुडंट्स म्हणण्यापेक्षा बरेच जण जे माझ्याकडे कधी शिकलेले नव्हते, तर त्यांनी एवढं विश्वासाने भरभरून एवढं प्रेम दिलं. एवढे सगळेजण फोटोज काढण्यासाठी वाट बघत असतात. सो खरंच तुमच्या ह्या प्रेमासाठी खूप थँक्यू. असं कुठेतरी एक भावना येते की येस, आपण काहीतरी कमवलं आहे आयुष्यामध्ये. सो व्लॉग आवडला असेल तर अगेन लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या फ्रेंड्सलाही शेअर करा. थँक्यू.